महाराष्ट्रातील आर-सी-बी फॅनसाठी एक खुशखबर आहे. तुम्ही म्हणसाल डायरेक्टली ट्रॉफी आर-सी-बी फॅनच्या हातात आणून देणार आहेत का? असं काही नाही होणार मित्रांनो. यावेळेस आर-सी-बी क्वालिटी क्रिकेट खेळेल. चांगल्या मॅचेस परफॉर्म करून अपोनंट्सला मातीमध्ये मिळून सेमीफायनल, फायनलला जाईल आणि आर-सी-बी ट्रॉफी जिंकू शकते. सेकंड टायटल त्यांना लागू शकतं. कारण मित्रांनो या मॅचेस ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या भूमीवरती खेळल्या जाऊ शकतात. मित्रांनो महाराष्ट्राच्या भूमीवरती मॅचेस होण्याचे चान्सेस हे 99% आहेत. कारण मित्रांनो ज्या सुविधा, सगळ्या फॅसिलिटी महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यामुळे हे चान्सेस वाढत आहेत मित्रांनो. कुठे ऑर्गनाइज होणार आहेत, काय होणार आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. माझं नाव आहे विकास. खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कमलेश पिसाळ एम-सी-एचे जे सेक्रेटरी आहेत, त्यांनी डिस्कशन केलेलं आहे आर-सी-बीच्या मॅनेजमेंटसोबत. आर-सी-बीच्या मॅनेजमेंटसोबत बोललेले आहेत ते, की तुमच्या ज्या मॅचेस आहेत, तुमच्या मॅचेससाठी आमचं पुण्याचं जे ग्राउंड आहे ते कसं राहील. मित्रांनो पुण्याचं जे गहुंजे स्टेडियम आहे ते अत्यंत सुंदर स्टेडियम आहे. या स्टेडियमवरती मित्रांनो मॅचेस जर आर-सी-बीने खेळवल्या तर आर-सी-बीचे दिवस पलटू शकतात. कारण मित्रांनो पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. विराट कोहलीचे या स्टेडियमवरचे रेकॉर्ड्स मित्रांनो एवढे सुंदर रेकॉर्ड्स आहेत. सेंचुरी असेल, टेस्ट सेंचुरी असेल. इंग्लंडच्या विरोधात चांगल्या एकदम म्हणजे अशा कंडिशनमध्ये विराट कोहली खेळला होता, जिथं ऑलरेडी एक साइडने टीम गळती लागली होती, दुसरीकडं विराटने सेंचुरी मारली. या ग्राउंडवरती विराटचा कॉन्फिडन्स हा आसमानला असतो. कारण ह्या ग्राउंडमुळे विराटला एकदम पॉझिटिव्हिटी येते, एकदम कॉन्फिडंट येतो, की या पुण्याच्या ग्राउंडवरती विराट अत्यंत उत्तम खेळतो. हा झाला एक प्लस पॉइंट. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट याच्यामध्ये जर बघितला मित्रांनो, फॅन बेस. पुण्यामध्ये आर-सी-बीचा एवढा मोठा फॅन बेस आहे, जेवढा कुठंच नाही मित्रांनो. सगळ्यात जास्त फॅन बेस जो आहे ना, तो बंगलोर नंतर ते पुण्यामध्ये आहे मित्रांनो. आणि पुणे जी आहे ती मेट्रो सिटी आहे. चांगलं क्रिकेट आणि क्रिकेट बघण्याची आवड जी आहे ती इथल्या लोकांना आहे. त्यामुळं मित्रांनो पुणे जे आहे ते टॉप लोकेशनला आहे. 99% ज्या मॅचेस आहेत म्हणजे 99% होऊ शकतात. पुण्यामध्ये या मॅचेस खेळवल्या जाऊ शकतात. मित्रांनो याच्यामध्ये रेकॉर्ड बघितलं, सगळं जर बघितलं आपण विराट कोहलीचं याच्यामध्ये आत्तापर्यंत बघितलं, सेंचुरीज त्याने खूप साऱ्या मारलेल्या आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथलं जे पब्लिक आहे ते एवढं सपोर्टिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये विराट कोहली म्हणल्यावरती तुम्हाला आम्हाला याच्याबद्दल तर प्रेमच आहे. विराट कोहली बघितलं तर अक्षरशः मित्रांनो डोळे झाकून त्या स्टेडियमवरती जाऊन लोकं सपोर्ट करतात. कारण एवढ्या मातीला, या आपल्या भारताच्या मातीला विराटने एवढं दिलेलं आहे. एवढा चांगला खेळ आपल्यासाठी खेळलेला आहे. त्यामुळं विराटची जी पर्सनॅलिटी आहे, क्वालिटी आहे, त्याला बघण्यासाठी लोकं या स्टेडियमवरती येतील आणि पुण्यासारख्या स्टेडियममध्ये जिथं ऑलरेडी क्राउड जास्त आहे, तिथं जास्तीत जास्त मॅचेस जर ऑर्गनाइज केल्या, तर याच्यामध्ये मित्रांनो जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आहे त्याला पण फायदा होईल, IPLला पण होईल, आर-सी-बीच्या मॅनेजमेंट टीमला पण होईल, सगळीकडे फायदा होईल मित्रांनो. आणि प्लस मित्रांनो एखाद टीमला खेळण्यासाठी मॉरल सपोर्टची आवश्यकता असते. तिथला क्राउडने सपोर्ट केला पाहिजे. जर आर-सी-बीच्या मॅचेस इथं झाल्या, तर सगळ्यात जास्त क्राउड आर-सी-बीला भेटू शकतो तो पुण्यातल्या लोकांचा. कारण पुण्यातली जी पोरं आहेत ती पोरी असतील, पोरं असतील ती आर-सी-बीला डोळे झाकून सपोर्ट करतात विराट कोहलीसाठी आणि केलंच पाहिजे मित्रांनो. आपली टीम आहे, आपली चॉईस आहे. कुणालाही तुम्ही सपोर्ट करू शकता. त्यामुळे चान्सेस जास्त आहेत मित्रांनो पुण्यामध्ये होण्याच्या मॅचेस. आणि याच्यामध्ये जे हॉनरेबल सेक्रेटरी आहेत कमलेश पिसाळ यांनी बोललेलं आहे आर-सी-बीच्या मॅनेजमेंटसोबत, की या मॅचेस आपल्याला इथं ऑर्गनाइज करण्यासाठी तुम्हाला हे स्टेडियम अवेलेबल आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंडर हे स्टेडियम येतं, एम-सी-एच्या अंडर हे स्टेडियम येतं. 42 ते 43 हजार लोकं बसतील एवढी याची कॅपॅसिटी आहे मित्रांनो. परत मित्रांनो गावाच्या बाजूला स्टेडियम आहे हे, जिथं ट्रॅफिक-बिपिक जास्त होणार नाही. सोयी-सुविधा अत्यंत चांगल्या आहेत मित्रांनो. 2 मिनिटाच्या हाकेवरती पिंपरी चिंचवड आहे. पुणे एरिया आहे. त्यामुळं मित्रांनो हे बेस्ट लोकेशन आहे. क्रिकेटर लोकांना सगळ्यात महत्त्वाचं काय, कुठल्या गोष्टी असतात, तर त्यांना लॉजिस्टिक महत्त्वाचं असतं, हॉटेल महत्त्वाचं असतं, आजूबाजूला सेफ्टी आणि सिक्युरिटी इम्पॉर्टंट असते. आता या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर पुण्यासारखं सेफ शहर कुठंच भेटणार नाही. मित्रांनो आर-सी-बीचं जे टीम आहे त्यांना राहण्यासाठी JW मॅरेथॉन आहे इथं. दुसरी गोष्ट सह्याद्री आहे. आणखीन मोठमोठे जे हॉटेल्स आहेत, ऑर्चिड असेल, यांसारखे क्वालिटी हॉटेल्स, 5 स्टार हॉटेल्स जे आहेत ते पुण्यामध्ये ऑलरेडी आहेत. जेणेकरून त्यांची सुविधा आहे तिथे होऊ शकते. दुसरी गोष्ट एकतर हे झालं हॉटेलच्या बाबतीत. आणखीन म्हणजे मित्रांनो प्रॅक्टिस सेशनसाठी चांगले टर्फ आहे त्या एम-सी-एच्या स्टेडियमवरती. सोयीसुविधामध्ये जर बघितलं लोकांच्या सोयीसुविधेसाठी पार्किंग्स आहेत. सगळ्या गोष्टी या स्टेडियमवरती व्यवस्थित आहेत. क्राउड चांगला बसू शकतो आणि मेंटेन हे स्टेडियम आहे. इथं जास्त
हे करावं लागणार नाही. हे हे जे स्टेडियम आहे, या स्टेडियमला काही असं डिफरंट काहीतरी स्ट्रक्चर द्यावं लागणार नाही. ऑलरेडी अवेलेबल स्टेडियम आहे. म्हणून मित्रांनो, येथे जे चान्सेस आहेत ते 100% बनू शकतात, 99% बनू शकतात. परंतु हा डिसिजन जो आहे तो आर-सी-बीच्या मॅनेजमेंटचा आहे, की ते कुठं हे जे मॅनेजमेंट आहे ते कुठं मॅचेस ऑर्गनाइज करू शकतं. कारण मित्रांनो, जे बी-पी आहेत, जे त्यांचे ओनर आहेत, त्यांच्यावरती हा डिसिजन देण्यात येतो. क्राउड बघा, तुमचं क्राउड कुठे जास्त आहे, या सगळ्या गोष्टी ते विचार करून त्यांच्याकडे अधिकार असतो, की आपल्याला कुठं ऑर्गनाइज करायचं आहे. बंगलोरचा इन्सिडेंट जो झाला लास्ट इयरला मित्रांनो, बंगलोरने फर्स्ट टायटल जिंकलं. त्याच्यानंतर जी रॅली निघाली त्याच्यामध्ये 4 जे निष्पाप लोकं आहेत त्याच्यामध्ये मारले गेले होते आणि याचा इम्पॅक्ट जो होता मित्रांनो, तो सरकारला करावा लागला. त्या सरकारनेच आयोजन केलं होतं, तिथल्या लोकांनी आयोजन केलं होतं, की मुख्यमंत्री आले होते, सेलिब्रेशन झालं, आर-सी-बीच्या टीमचं फेलिसिटेशन झालं. आणि याच्याचमध्ये मित्रांनो बघितलं तर त्या चेंगराचेंगरीमध्ये जी एक गोष्ट व्हायला नव्हती पाहिजे, त्याच्यामध्ये 4 निष्पाप लोकांचा बळी गेला आणि याचमुळं मित्रांनो तिथल्याच सरकारने आर-सी-बी ला या अशा मॅचेस ऑर्गनाइज करायला परवानगी दिली नाही. तिथल्या कोर्टने सांगितलं, की तुम्ही ह्याच्यापुढं मॅचेस ऑर्गनाइज करू शकत नाही. जे चिन्नास्वामी स्टेडियम होतं ते अत्यंत सुंदर होतं. आर-सी-बीला तेवढं सपोर्ट पण भेटायचं तिथं. लाल वादळ म्हणलं जायचं या स्टेडियमला आणि हे स्टेडियम मित्रांनो आर-सी-बीसाठी क्लोज झालेलं आहे. आता आर-सी-बीचं मॅनेजमेंट हे कुठेही मॅचेस ऑर्गनाइज करू शकतं. आता याच्यामध्ये हायलाइटमध्ये मित्रांनो सगळ्यात हायलाइटवरती आहे ते पुण्याचं स्टेडियम. क्राउड चांगला आहे. पूर्ण भारतातले लोकं पुण्यामध्ये आहेत मित्रांनो. त्यामुळं हे जे एक चांगलं हॉटस्पॉट बनू शकतं, की येथे मित्रांनो अक्षरशः आजूबाजूचे जेवढे पण लोकं आहेत ते सोयी-सुविधानुसार येऊ शकतात. मुंबईचे लोकं जे आहेत ते पण येऊ शकतात. पुण्याचे लोकं आहेत ते पण येऊ शकतात. गावाखेड्यातनं, महाराष्ट्रातनं, बाहेरच्या राज्यातनं कुठनंही इथे लोकं येऊ शकतात. एअरपोर्ट आहे, प्रशस्त एअरपोर्ट, चांगली वाहतूक. यामुळं मित्रांनो हे स्टेडियम हायलाइटवरती आहे, की येथे या मॅचेस होऊ शकतात. दरम्यान मित्रांनो आर-सी-बीच्या मॅनेजमेंटने हा डिसिजन दिलेला आहे, की आत्ताशी आम्ही याच्यावरती विचार करतोय. आम्ही हे जे डिस्कशन आहे ते पुढे जाऊन करूयात ह्याच्यावरती आपण आणि पहिलं ऑक्शन होऊन दे. ऑक्शन झाल्यावरती आपण हा निर्णय घेऊया, की आपण कुठं मॅचेस ऑर्गनाइज करायचं आहे. त्यामुळे मित्रांनो हा सर्वतळा निर्णय जो आहे तो आर-सी-बीच्या मॅनेजमेंटवरती आहे. ते कुठं ऑर्गनाइज करतील. परंतु मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आर-सी-बीचा एकदम मोठा खेळाडू, तो म्हणजे आपला विराट कोहली पुण्याच्या स्टेडियमवरती खेळायला लागल्यावरती त्याला जेवढा सपोर्ट भेटू शकतो, तो कुठंच भेटू शकणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे. कारण मित्रांनो पुणेरी लोकं जे आहेत ना, ते जीव लावणारे लोकं आहेत. प्रत्येक माणूस, प्रत्येक पुणेकर हा त्या स्टेडियमवरती येऊन बसेल आणि विराट, विराट म्हणून चीअरअप करत आर-सी-बीच्या ऐवजी डायरेक्टली जे होम लोकेशन पूर्णतः जे होम लोकेशन एक्स्पेक्ट करतंय ना आर-सी-बी ते पुणे होऊ शकतं मित्रांनो. त्यामुळं आमची देखील अपेक्षा आहे, की आर-सी-बीने हा डिसिजन घ्यावा, की त्याच्या सगळ्या जेवढ्या पण मॅचेस आहेत, त्या पुण्यामध्ये खेळवल्या जातील. आणि त्यामुळं मित्रांनो लाखो लोकांची पूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे, की पुण्यामध्ये या मॅचेस व्हावेत. म्हणूनच मित्रांनो कुठेतरी जाऊन ह्या मॅचेस होतील, याची अपेक्षा आपण धरूया आणि बघूया काय होतंय. ज्या गोष्टी होतील याबद्दल मी तुम्हाला पुढे जाऊन सांगालच. नक्की सांगा सगळ्या गोष्टी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.